नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पावसाळ्यात आवर्जून खावी अशी पौष्टिक करटुल्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. ही भाजी फक्त पावसाळ्यातच उपलब्ध असते आणि या भाजीचे हेल्थ बेनिफिट्स भरपूर आहेत. ही भाजी अतिशय पौष्टिक आणि फायबर युक्त आहे. पावसाळ्यात ही भाजी जर तुम्हाला मिळाली तर नक्की बनवून पहा. हार्ट हेल्थसाठी पण ही भाजी खूप उपयुक्त आहे. भरपूर फायबर्स असल्यामुळे डायजेशनला पण हेल्प करते. चला तर मग आपण ही रेसिपी कशी बनवायची ते पाहूया. पौष्टिक करटुल्याच्या भाजीसाठी मी पाव किलो करटुले घेतलेले आहेत आणि शक्यतो असे छोटे कवळे करटुलेच आपण निवडून आणायचे. खूप मोठे मोठे करटुले जर असले तर आतमध्ये मग बिया असू शकतात. आणि आता हे स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे कारण यावर खूप माती असते. यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकून घेतलेले आहे आणि मिठाच्या पाण्यामध्ये एक 10-15 मिनिटं मी असंच बुडवून ठेवणार आहे, म्हणजे यामधलं जे काही माती असेल ते निघून जाईल. आता 10-15 मिनिटांनंतर आपण पाहूया. करटुल्यांच्या वरच्या काट्यांमध्ये माती भरपूर असते. आता 10-15 मिनिटांनंतर पहा, पाण्यामध्ये तुम्हाला माती दिसत असेल. आता हे स्वच्छ मी 2-3 वेळा धुवून घेते नळाखाली. हलक्या हातानेच हे धुवून घ्यायचं आणि बघा धुतल्यानंतर किती स्वच्छ दिसत आहेत. ही आरोग्यदायी भाजी असल्यामुळे खूपच महाग ही भाजी मिळते, पण एकदा तरी ही भाजी पावसाळ्यात आपण खाल्लीच पाहिजे. ही भाजी आमच्याकडे 70 रुपये पावने मिळालेली आहे. आता ही भाजी आपण कट करून घेऊया आणि करटुले शक्यतो कवळे छोटे बघून घ्यायचे. समोरचा आणि मागचा भाग मी कट करून घेतलेला आहे आणि आता आपण उभे लांब पातळ काप करून घेऊया. मध्ये जर खूप कडक बिया असले तर मग ते आपण चाकूने काढून टाकायचं, कारण खूप जर असे कडक बिया जर असले तर ते कडवट लागू शकते. फक्त कवळे जर बिया असले तरच आपण ते राहू द्यायचं. या करटुल्यामध्ये बिया खूपच कडक आहेत, त्यामुळे मी संपूर्ण काढून घेते आणि वरचे काटे जे असतात ते आपण तसेच राहू द्यायचे. करटुले असे छान ताजे हिरवेगार आणायचे. कवळ्या करटुल्याची भाजी चवीला खूप छान लागते. आता हे सर्व आपण कट करून घेऊया आणि काही ठिकाणी करटुले थोडे मोठ्या साईजचे मिळतात. हे थोडेसे मध्यम आकाराचे आहेत आणि करटुले शक्यतो पिवळे घ्यायचे नाहीत, कारण त्यामध्ये लालसर बिया निघण्याची शक्यता असते. हे करटुले आकाराने छोटे आहेत आणि कवळे देखील आहेत आणि आतमध्ये बिया देखील पहा छान असे कवळे आहेत. त्यामुळे हे बियांचं पोर्शन मी तसंच ठेवलेलं आहे. आणि जर समजा खूप कडक बिया जर असले तर ते बियांचं पोर्शन आपल्याला पूर्ण काढून टाकायचे, नाहीतर मग कडवट तुरट चव येते त्या बियांमुळे. या भाजीकरिता मी खूप मसाल्यांचा वापर करणार नाहीये. अगदी साधी सिंपल पण थोड्या वेगळ्या पद्धतीने करणार आहे. आणि बघा असे लांब उभे पातळ काप मी करून घेतलेले आहेत. असे लांब उभे काप असले की दिसायलाही भाजी छान दिसते. आणि बघा किती कवळे कवळे आहेत. हे असे कवळे बियामध्ये असले पाहिजे, तरच भाजी आपली छान मस्त चविष्ट तयार होते. खूप अशी कडक बिया असायला नाही पाहिजे. आणि फक्त एक माझं हे करटुला थोडंसं पिवळं निघालेलं आहे आणि त्यामध्ये बघा लालसर बिया आहेत. आणि आता कांदाही आपल्याला कट करून घ्यायचा आहे. 2 छोटे कांदे मी आता कट करून घेते. कांदा जर तुम्ही खात नसाल तर नाही टाकलं तरी चालेल. आता भाजी तर आपलं कट करून रेडी आहे. आज आपण चणा डाळ वापरून ही भाजी करत आहोत. त्यासाठी एक पाव कप चणा डाळ मी भिजत घालते आणि हे 2-3 तास अगोदरच आपण हे भिजत घालायचं. जेव्हाही आपल्याला भाजी करायचं असेल त्याच्या 2-3 तास अगोदर आपण हे भिजून घ्यायचं. सकाळी जर भाजी बनवायची असेल तर रात्रीच चणा डाळ भिजत घालायचं. आणि हे 2-3 तास अगोदर मी भिजत घातलं होतं आणि बघा छान मस्त भिजलेली आहे डाळ. आज मी वेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवत आहे. त्यासाठी मी हिरव्या मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर घेतलेला आहे. आता मी लोखंडी तवा गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेले आहे. 4-5 हिरव्या मिरच्या आणि 5-6 लसूण पाकळी टाकून घेतलेल्या आहे. आणि तेलावर आता छान लसूण आणि मिरच्या डाग पडेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि पोपटी कलरचे ज्या मिरच्या असतात ते थोडं कमी तिखट असतात, त्याच मिरच्यांचा वापर करायचा आहे. आणि आता थोडंसं मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आणि आज आपण हिरव्या मिरच्यांचा ठेचा बनवत आहोत आणि या ठेच्याचा वापर करूनच आपण चविष्ट करटुल्याची भाजी बनवणार आहोत. आणि चवीपुरता मीठही टाकून घेतलेलं आहे. आणि आता आपण हे हलके डाग येईपर्यंत आपण परतून घ्यायचं आणि आता हे थंड करून घ्यायचं. आणि हलकंसं थंड झालं की मग खलबत्त्यामध्ये आपण ओबडधोबड कुटून घ्यायचं. आणि हे थोडं जाडसरच आपल्याला वाटून घ्यायचं आहे. खूप जास्त फाईन वाटायचं नाही, किंवा तुम्ही मिक्सरलाही थोडंसं जाडसर फिरून घेऊ शकता. आणि थोडं जाडसरच आपण हे ठेचा ठेवायचं. आणि हे पहा टेक्स्चर असं असलं पाहिजे. हे आपलं हिरव्या मिरच्यांचा ठेचा बनवून रेडी आहे. आणि याच ठेचाचा वापर आपण आता भाजी करता करणार आहोत. आणि हे ठेचा भाकरी बरोबर तर खूपच अप्रतिम लागते. आणि हे ठेचा 8-10 दिवस फ्रीजमध्ये चांगलं देखील राहते. तुम्ही असंच नुसतंही तोंडी लावण्यासाठी हे खाऊ शकता. आता मी भाजीला फोडणी टाकून घेते. मी 2-3 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरा आणि मोहरी टाकून घेतलेला आहे. आणि आता भरपूर कढीपत्ताही टाकून घेतलेला आहे. जिरा मोहरी अर्धा चमचा मी वापरलेला आहे. आता मी कांदा टाकून घेते. आणि आता कांदा आपल्याला थोडंसं तेलावर परतून घ्यायचं आहे. खूप जास्त आपल्याला लाल करायचं नाही कांद्याला. आणि आता हळदही मी टाकून घेतलेलं आहे. पाव चमचा हळद टाकल्यानंतर आता मी ठेचा टाकून घेते.
तिखटपणा तुम्हाला किती आवडते त्यानुसार तुम्ही ठेचा टाकून घ्या। मी 1-1.5 चमचा हिरव्या मिरच्यांचा ठेचा वापरलेला आहे आणि आता हे थोडा वेळ मी तेलावर परतून घेते आणि आता चवीनुसार मीठ आपल्याला ॲड करून घ्यायचे आणि ठेच्यामध्येही आपण मीठ टाकलेलं होतं त्यामुळे बेतानेच मीठ टाकायचं। ठेच्याला जास्त परतायची काही गरज नाही आणि आता मी भाजी टाकून घेतलेली आहे। आता भाजी आपण तेलावर 1-2 मिनिटं छान आधी परतून घेऊया। ही भाजी कवळी असल्यामुळे लवकर शिजेल, जास्त काही वेळ लागणार नाही। आज आपण चना डाळ वापरून ही भाजी करत आहोत आणि चना डाळमुळे अजून पौष्टिकता वाढेल। चना डाळीसोबत ही भाजी खूपच अप्रतिम लागते। प्रोटीन्स, फायबर्स दोन्ही या भाजीमधून आपल्याला मिळतात। आता झाकण ठेवून मी थोडं वाफेवरच ही भाजी शिजवून घेते। अधूनमधून भाजी आपण चेक करत राहायचं, खाली तळाला भाजी लागायला नको। आपण पातळ काप करून घेतलेले आहेत त्यामुळे भाजी पण पटकन शिजेल। या भाजीमध्ये कोणतेच जास्तीचे मसाले आपण वापरायचे नाहीत कारण या भाजीची मूळ चव आपल्याला लागली पाहिजे। मिरच्यांचा ठेचा वापरून आज आपण भाजी करत आहोत। साधीच पण चविष्ट भाजी आपली तयार होते, एक्स्ट्राचे कोणतेही मसाले न वापरता। आता ताटावर मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे त्या वाफेमुळे भाजी पटकन शिजेल आणि अधूनमधून आपण चेक करत राहायचं भाजीला आणि भाजी शिजली आहे की नाही हे पाहत राहायचं आपण। या भाजीमध्ये फायबर्स भरपूर असतात आणि शिवाय पाण्याचं प्रमाणही भरपूर असते। या भाजीमध्ये जीवनसत्वेही भरपूर असतात त्यामुळे ही भाजी आपण आवर्जून खायला पाहिजे। ठेचा जर करायचा नसेल तर हिरव्या मिरच्या आणि लसूण तुम्ही वाटून घ्या आणि तसंही तुम्ही भाजी करू शकता। आणि आता वाफेवरच ही भाजी बघा मी छान अशी शिजवून घेतलेली आहे। भाजी खूप जास्तही ओव्हरकुक करू नका नाहीतर सर्व जीवनसत्वे निघून जातील आणि चना डाळी छान व्यवस्थित शिजलेला आहे। भाजी आपली छान शिजलेली आहे। आता यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि भरपूर कोथिंबीर मी वापरलेली आहे। आता भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूटही मी टाकून घेतलेलं आहे, 1-2 चमचे मी वापरलेला आहे आणि शेंगदाण्याचं कूट नाही टाकलं तरी चालेल। चना डाळीसोबत आज आपण करटुल्याची चविष्ट भाजी बनवलेली आहे आणि खूपच मस्त अप्रतिम भाजी झालेली आहे आणि ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर, पोळीबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता। भाकरीबरोबर ही भाजी खूप छान लागते त्यामुळे आपण भाकरी करून घेऊया। तर आजची पौष्टिक, आरोग्यदायी पावसाळी रानभाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच वेगवेगळे रेसिपीज आपल्या चॅनलवर येतच राहणार आहेत। आज आपण एकाच व्हिडिओमध्ये 2 रेसिपीज बनवलेल्या आहेत, हिरव्या मिरच्यांचा ठेचा आणि ही खमंग पौष्टिक भाजी। ही करटुल्याची भाजी तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा, भाकरी बरोबर खूपच बेस्ट कॉम्बिनेशन आहे। नुसतं तिखट, मीठ, दाण्याचं कूट टाकून जरी ही भाजी बनवली तरी पण खूप मस्त लागते। तर ही प्रोटीन आणि फायबर रिच भाजी बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। करटुल्याच्या भाजीला तुमच्याकडे काय म्हणतात ते देखील मला नक्की सांगा। आज आपण करटुल्याची सुक्की भाजी बनवलेली आहे जे तुम्ही डब्यामध्ये नेऊ शकता आणि भाकरी बरोबर खूप अप्रतिम लागते। चविष्ट, पौष्टिक, सोप्या पद्धतीने आज आपण ही भाजी बनवलेली आहे आणि भाकरी बरोबर मी ही सर्व केलेली आहे आणि तोंडी लावण्यासाठी हिरव्या मिरच्यांचा ठेचा सुद्धा आपण बनवलेला आहे। या पुढची रेसिपी रक्षाबंधन स्पेशल असणार आहे, तर लवकरच पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया। धन्यवाद।